मूल बिचार आपलं काय कुठेतरी कागदावरती 4 रेघा घातल्या की लगेच ड्रॉइंगचा क्लास. नका ना, करू देत ना त्याचं त्याला काहीतरी. आणि सगळ्या गोष्टी नको यायला माझ्या मुलाला. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपण मुलांना देऊ शकतो ती म्हणजे समाधानात आणि आनंदात राहणं शिकवायला पाहिजे मुलांना, जे आपल्याकडनं अजिबात होत नाही. सतत ओव्हर कॉम्पिटिटिव्ह असणं हे नॉर्म झालं आहे आता. आपण आपल्या कामामध्ये तेच करतो. समोरच्याला कसं मी पाडून पुढे जातो, नुसतं नाही त्याला पाडायचं आणि मग पुढे जायचं. म्हणजे जेव्हा तुम्ही कधीतरी रिझल्ट्स मुलांचे आणायला आया आणि त्यांचे बाबा गेले असतात ते बघा, त्या मुलाला माझ्या मुलापेक्षा अर्धा मार्क का जास्त मिळाला ह्याच्यासाठी शिक्षकांशी भांडणारे आया आहेत. मूल कॉम्पिटिशन करत असतं कारण ते जगण्यासाठी गरजेचं आहे, पण ते स्वतःची कॉम्पिटिशन करत असतं. म्हणजे आज मूल इथं असेल, इथून उडी मारत असेल, इथे ते कम्फर्टेबल झालं तर ते इथून उडी मारणारच आहे, कारण तो निसर्ग आहे त्याच्यापेक्षा पुढच्या स्टेजला जाणं हा निसर्ग नियम आहे. म्हणजे नारळाचं झाड नेहमी सरळसोट असतं, पण तुम्ही कुठे कोकणात गेला ना बरीचशी झाडं अशी असतात, का तर मध्ये काहीतरी अडथळा आला. इतका तो निसर्ग नियम आहे की अडथळे पार करणं आणि पुढे जाणं. पण आपण मुलांना तो वाव देत नाही. आपल्याला असं वाटतं की आम्ही वयाने मोठे आहोत म्हणून आम्हाला सगळं कळतं. तसं नाही ना. मूल समजून घेणं हे सगळ्यात गरजेचं आहे.